बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता दुसरी 1979ची एडिशन. ऐकूया यातील एक गोष्ट. ऐकावं तरी कोणाचं? लेखक द देसाई. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. एका गावात एक परीट होता. परीट म्हणजे कपडे धुणारा. त्याचं नाव गंगाराम. त्याला एक मुलगा होता. त्याचं नाव महादेव. हे बापलेक दोघं मिळून काम करत. ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळलं होतं. गाढवावर ओझी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात. एकदा काय झालं, बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला. ओझं वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतलं. जाताना काही ओझं नव्हतं. त्या दोघांबरोबर गाढव रिकामच चाललं होतं. त्यांना पाहून एक जण म्हणाला, "काय गंगाराम, असे चालत काय निघालात? कोणीतरी बसा की त्या गाढवावर." त्या माणसाचं म्हणणं गंगारामला पटलं. तो आपल्या मुलाला म्हणाला, "हे महादू, तू बैस रे गाढवावर." महादू म्हणाला, "मी चालेन, तुम्ही बसा." यावर गंगाराम बोलला, "अरे तू लहान आहेस, तू बैस, मी चालेन. वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन, मग तू चाल." वडिलांचं ऐकून महादेव गाढवावर बसला. गंगाराम मागून चालत राहिला. आता वाटेत एक जण महादेवाला म्हणतो कसा, "काय रे पोरा, तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही रे? आपल्या बापाला चालायला लावून तू आपला खुशाल बसलायस त्या गाढवावर." त्या माणसाचे हे बोल महादेवाच्या मनाला लागले. गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला, "बाबा, तो माणूस बोलला तेच बरोबर आहे. तुम्ही बसा, मी चालतो." मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला. महादेव पायी निघाला. आता एवढ्यात आणखी कोणतरी ओळखीचे भेटले. ते हसून म्हणाले, "अरे काय रे गंगाराम हे? अरे बाप आहेस की आहेस कोण? मुलाला पायी चालवतोस, लहान मुलाला, आणि स्वतः खुशाल गाढवावर बसून आरामात निघालेस. अरे मुलाबद्दल काही माया?" हे ऐकून गंगाराम चांगलाच खजील झाला. मग करावं तरी काय असा त्याला प्रश्न पडला. एकदम त्याच्या मनात आलं, आपण दोघेही बसलो तर? तो म्हणाला, "महादू, असं कर, तूही बैस माझ्या मागे. आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणारच नाही, कोणी नावच ठेवणार नाही. बैस बैस बैस." मग दोघेही बसले गाढवावर. त्यांना वाटलं आता आपल्याला कोणी बोलणार नाही. एवढ्यात त्यांना काही लोक समोरून येताना दिसले. त्यातील एक जण म्हणाला, "अरे गंगाराम, काय रे?" भीत भीत गंगारामने विचारलं, "काय झालं? चुकलं का काही आमचं?" लोक हसले. त्यातील एक जण म्हणतो कसा, "अरे तुम्ही माणसं आहात का गाढव?" गंगाराम म्हणाला, "अहो असं काय केलं आम्ही?" "अरे गंगाराम, एवढ्याशा या लहान गाढवावर कुणीतरी एकाने बसायचं का दोघांनी बसायचं? तुम्हाला काही दयामाया आहे की नाही?" हे ऐकून दोघेही खाली उतरले. ऐकावं तरी कोणाचं हेच त्यांना कळेनासं झालं. मग महादेव वडिलांना म्हणाला, "बाबा, आता असं करूया, आपणच या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया." कपाळाला हात लावत गंगाराम म्हणाला, "महादेवा, अरे लोक तरी काय म्हणतील? तुम्ही माणसं आहात का गाढव?" कदाचित तुम्ही ही गोष्ट आधी पण बरेच वेळा ऐकली असेल, पण तरीही पुन्हा पुन्हा या सगळ्या जुन्या गोष्टी ऐकण्यात खूप मजा असते की नाही? तर या अशा जुन्या गोष्टी आणि अजून काही नवीन गोष्टी घेऊन बुक्स दॅट स्पीक नेहमीच तुमच्यासमोर येतं, यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. अरे हो, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. बाय बाय. धन्यवाद.